पण मी शास्त्रात पाहिलं की याच्या मागचं नेमकं शास्त्र कारण काय ते अजूनही सापडलं. पण ज्याची त्याची ती भावना असते. म्हणजे दाढ जास्त दिसली तर शेजारणीला जर आवडत असलं ती म्हणते मला एक देस, त्याच्यासाठी ती झाकली. विठाला फुंक तयार होताना त्याला प्रत्यक्ष अग्नीचा स्पर्श नाही. फुंक तयार होताना त्याला प्रत्यक्ष अग्नीचा स्पर्श. पाण्यापासून जी वाफ तयार होते त्या वाफेवर तयार होतं ते. नीट ऐका, जसं पाण्याच्या वाफेवर फुंक तयार होतं तसं हा जीव आईच्या उदरात तयार होतो. कसा? फुंक पाण्याच्या वाफेवर तयार झालाय. हा जीव आईच्या विष्ठेची जी वाफ आहे त्या वाफेवर तयार झालाय. किती दिवस? उकडवणी 9 मासावरी जन्मो जन्मोनी मरती. मग नीट ऐका, ज्याला परिपक्वता आईच्या विष्ठेला मिळाली तो पवित्र असावा का अपवित्र असावा? अपवित्र आहे. म्हणून संत म्हणतात पवित्र तो देह आणि पवित्र तो देह. पुढचं कारण सांगतात बीजात. ज्या बीजापासून हा देह तयार झाला ते बीज अपवित्र आहे. कसं महाराज? आईने खाल्लेलं अन्न, वडिलांनी खाल्लेलं अन्न आणि खाल्लेल्या अन्नापासून तयार झालेला विकार, त्या विकारापासून जन्माला आला तो तुमचा माझा देह. मग ज्याची उत्पत्ती विकारापासून आहे तो पवित्र असू शकत नाही. विठ्ठल उपष्टंभात सांगितलं गेलं या शरीरामध्ये 7 प्रकारचे समुद्र सांगितले. किती? 7 समुद्रापैकी एकही समुद्र पवित्र नाही. गोड पाण्याचा समुद्र सांगितलं गेला रक्त, आणि रक्ताला शास्त्रामध्ये अशुद्ध असं नाव आहे. ज्याचं नाव अशुद्ध आहे तो शुद्ध असू शकत नाही. विठ्ठल किती झाले? एवढाच टाकू कीर्तन. किती झाले? 3. स्थानात, बीजात, उपष्टंभात. पुढचं कारण सांगितलं नित्यंदात. या देहाला 9 दरवाजे सांगितले. किती? 9 दरवाजे या देहाला आहेत आणि प्रत्येक दरवाजातून घाण आणि घाणच बाहेर फेकली जाते. सकाळी उठल्यानंतर आपण डोळे सोडतो आणि डोळे सोडत सोडत त्याच्यातून काढतो ती सुद्धा. कान कोरता कोरता आपण काडीने काढतो त्याचं नावच काय आहे? मळ. सर्दी झाल्यानंतर 2-4 रुमाला अपुरे पडतात. देह देहाच्या प्रत्येक दरवाजांचं सूक्ष्म निरीक्षण करा. प्रत्येक दरवाजातून बाहेर पडते ती घाण, म्हणजे घाणच. मग नीट ऐका, ज्याच्या आतून बाहेर घाण बाहेर पडते त्याच्या आत किती घाण असावी पाहिजे. ज्याच्या आत घाण आहे तो शुद्ध नाही, शुद्ध आहे. निधनालपी सगळ्यात मोठा दोष सांगितला. जातस्य ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यते नत्वं शोचितुम रहसी. किती सुंदर असला, किती याची संपत्ती असली, किती याचं वैभव असलं, व्हॅलिडिटी संपली का याला जावंच लागते. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर
निखळला पडे. कितीही सुंदर हा देह असला, कितीही याचं स्वरूप सुंदर असलं, किती हा बलाढ्य असला, याची वेळ संपली घडी घडी काढ वाट याची अजून किती आहे अवकाश, याला मरावं लागतं. हा याच्यातला 5वा दोष आहे. आणि पुढचा दोष सांगतो, भजन करा विठ्ठल. कायम अभेद सुचित्वात, याला कायम शुद्ध करावं लागतं. मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर आपण पाडतो विरदी. कीर्ती. स्त्री किंवा पुरुष गेल्यानंतर आपण पाडतो सुतर आला तेव्हा, विरदी. गेला तेव्हा. सुतर संत म्हणतात, आल्याने विटाळे, गेल्याने विटाळे, मध्ये तटोबडे झाले कशी. आणि ज्याचं येणं अपवित्र आहे, ज्याचं जाणंही अपवित्र आहे, तो मधल्या मध्ये पवित्र असू शकत नाही. म्हणून आपल्या देहाला अपवित्र म्हटलं. आणि संताकडे बोट जाऊन तुकोबराय म्हणतात, पवित्र तो देह हे लक्षात आलं महाराज. मग संतांचा पवित्र का? पवित्र तुकोबराय म्हणतात, मग संतांचा पवित्र कोणत्या कारणाने? नीट ऐका. आपणही जन्माला येतो, संतही जन्माला येतात. आपणही कर्म करतो, संतही कर्म करतात. पण आपल्या कर्मात आणि संतांच्या कर्मात फरक आहे. कोट्याधीश मनुष्य आहे आणि कोट्याधीश मनुष्याने अब्जावधी रुपयाचं घर बांधलं. गावातला सप्ता पाहून म्हटले, महाराज चला तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, चला तुमचे पाय आमच्या घराला. पहिल्या पायरीवर पाय ठेवल्यानंतर त्याची स्तुती करा. दादा काय सुंदर बंगला बनवला हो. मी, मला आणि माझे या 3 उत्तरा व्यतिरिक्त त्याचं 4थं उत्तर तुम्हाला मिळणार. पैसे लागले महाराज, पण आपलं स्वप्न होतं ते आपण पूर्ण. पुढची पायरीवर पाय ठेवा दादा. अहो सागाचे दरवाजे मागवले, बऱ्याच लोकांना साग मिळत नाही. आपली लाईनच तशी होती. एक एक पाऊल टाकत चला, त्याचं स्तुती करत चला. मला, माझे आणि मी याच्या व्यतिरिक्त त्याचं उत्तर नाही. कर्म करतोय, पण कर्माचं श्रेय स्वतःकडे घेतोय. एखाद्या संताकडे जा. चिंचखेडा येथे, जामनेर तालुक्यात चिंचखेडा गाव आहे. तिथे वाल्मिकी आश्रम आहे. आणि त्या वाल्मिकी आश्रम तयार करताना त्या संतांनी 3 कोटी रुपये लावून तो आश्रम तयार केलाय. किती? 3 कोटीचा आश्रम तयार झाला. पाहिलं बाबा, अहो किती सुंदर आश्रम तयार केला. लगेच त्या बाबांनी हात जोडले, आपण तयार केला नाही. मग देखावी
आपल्याकडे घेतो आणि संत आपलं कर्म भगवंताला समर्पित करतात. गोष्ट सोपी आहे, गोष्ट साधी आहे, पण परिणाम आहे का? कर्माचं श्रेय आपल्याकडे घेतल्यामुळे होतं काय? आपलं कर्म शिल्लक राहतं आणि कर्म शिल्लक राहिल्यामुळे त्यामुळे आपल्याला पुनश्च जन्माला यावं लागतं. अगा कर्मेचे उरावे तेही सुख दुःख फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. पुन्हा देह आहे. संत कर्म देवाला समर्पित करतात. परिणाम काय होतो? संतांच्या कर्माची समाप्ती होते. कर्म समाप्त झाल्यानंतर त्यांचं प्रारब्ध संपतं आणि प्रारब्ध संपल्यामुळे 84 लक्ष योनी संपते. आपण कर्मामुळे 84 लक्ष योनीत फसतो आणि संत कर्माचा त्याग करून 84 लक्ष योनीतून मुक्त होतात. म्हणून संतांचा देह पवित्र आहे आणि आपला अपवित्र आहे. आपल्याजवळ अज्ञान आहे आणि संताजवळ ज्ञान आहे. ज्ञान आणि अज्ञानाचा फरक असा आहे, आपण जे काही कर्म करणार आहोत ते कर्म आपलं जसंच तसं शिल्लक राहतं. उलट अज्ञानानं निषिद्ध कर्म आपल्याकडून घडतं. पण संतांचं सामर्थ्य असं आहे, संतांजवळ ज्ञान असल्यामुळे परिणाम असा होतो, यश सर्व समारंभा ज्ञान संकल्प वर्जितः ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहु पंडितम बुधा. त्यांच्या ज्ञानामुळे त्यांच्या कर्माची राख होते आणि कर्म संपलं, दुःख संपलं. आपण अज्ञानाने दुःखी आहोत, संत ज्ञानाने सुखी आहेत. म्हणून संतांचा देह पवित्र आहे आणि आपला अपवित्र आहे. विठ्ठल बरंच वर्णन करता येईल, बरंच फरक सांगता येईल की संतांचा देह पवित्र कसा. तुकोबराय म्हणतात पवित्र तो तो देह. पुढे म्हणतात वाणी पुण्यवंत. आता पवित्र देह आहे, वाणीचं वेगळं वर्णन करण्याची गरज. ज्याचा देह पवित्र आहे त्याची वाणी पुण्यवान असेलच. पण तुकोबराय म्हणतात नाही, शास्त्रात थोडा भेद आहे. कसा? ज्याचा देह पवित्र आहे त्याची वाणी पुण्यवान असेलच असं नाही, आणि ज्याची वाणी पुण्यवान आहे त्याचा देह पवित्र असेल असं नाही. काही ठिकाणी देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही. काहींची वाणी पुण्यवान आहे पण देह पवित्र नाही. विठ्ठल आपल्या गावात गायी आहे का? म्हशी? गायी आहे. वैदिक सनातन हिंदू धर्माच्या तत्वज्ञानानुसार गायीच्या शरीरात 33 कोटी 33 कोटी. गायीला सोडल्यानंतर गावाबाहेर तुम्ही तिचं बारीक निरीक्षण करा. काय भक्षण करते? अभक्ष भक्षण करते ती गाय. नीट आहे का? शरीरात देव 33 आणि भक्षण करते. शरीर पवित्र आहे आणि वाणी अपवित्र. त्याच्या मागची बरंच कारणामीमांसा आहे. आई साहेब सीता मातेनं गाईला दिलेला तो शाप आहे. 14 पर्यंत विठ्ठल भगवान रामचंद्र प्रभूंनी आपलं अवतार कार्य संपवलं. अवतार कार्य संपून निजधामाला जाण्याची तयारी केली. काही ऋषी आडवे येतात, देवा अवतार कार्य संपवलं परंतु एक महत्वाचं कार्य तुमच्याकडून बाकी आहे. कोणतं? दशरथ राजाचं पितृश्राद्ध तुमच्याकडून झालेलं
नाही. पिंडदान केल्याशिवाय अवतार कार्य संपवणं चुकीचं आहे. का तर शास्त्र सांगतं, जैसा समर्थ आणि ऋणिया मागवाला बायनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तू भोगू. आई वडिलांचं पितृश्राद्ध मातृश्राद्ध जर वेळेवर केलं नाही तर ते मनुष्याला भोगावं लागतं आणि त्या भोगण्याचंच नाव पितृदोष आहे. ते भोगावं लागू नये म्हणून तुम्ही राजा दशरथाचं पिंडदान केलं पाहिजे असं ऋषींनी सांगितलं. रामचंद्र प्रभू म्हणतात, ठीक आहे, काय काय सामग्री पिंडदानाकरता लागणार आहे तेवढी सांगा, आपण लवकरात लवकर राजा दशरथाचं पिंडदान संपवूया. सामग्री आणण्याकरता लक्ष्मण दादा रामचंद्र प्रभू निघाले. फाल्गु नदीच्या काठावर सीतामैया आणि ते ऋषी बसलेले आहेत. ऋषींनी सीतामातेला बोलवलं, आई, मुहूर्तावर पिंडदान झालं तर पिंडदान केल्याला अर्थ आहे. रामचंद्र प्रभू जर उशीर लावून अवेळी येतील तर केलेलं पिंडदान सुद्धा व्यर्थ आहे. पिंडदान जर वेळेवर केलं तर त्याला अर्थ आहे. अवेळी लग्न लावणं किती धोकादायक आहे याचा विचार तुम्ही करा. मुहूर्त निघून चाललाय, आपला मुहूर्त गेल्यानंतर उपयोग होणार नाही. सीता एकटी आहे. ऋषी सांगतात, आई साहेब, तुम्ही जरी पिंडदान केलं तरी सार्थकी लागणार आहे. खरंच मी करू शकते. हो, तुम्ही राजा दशरथाचं पिंडदान करू शकतात, पण सामुग्री नाही, वेळेवर. फक्त श्रद्धा महत्वाची असते. फाल्गु नदीपासून वाळूचे पिंड तयार केले. सीतेनं राजा दशरथाचं यथाविधी पिंडदान केलं. कालांतरानं लक्ष्मण भैया आणि रामचंद्र प्रभू येतात आणि सीतेला विचारतात, सीता, पिंडदानाची तयारी झाली आहे काय? हात जोडून सांगते, प्रभू, मुहूर्त टळू नये म्हणून ऋषींच्या आज्ञेनं मी पिंडदान पूर्ण केलेलं आहे. रामचंद्र विचार करतात, राजा दशरथ माझा पिता आहे आणि पित्याचं पिंडदान करण्याचा अधिकार पुत्रापेक्षा जास्त कोणाला नाही. तू पिंडदान केलं आहे हे मला तात्पुरतं खरं वाटेल, पण जर ते चुकलं असेल तर मला मात्र शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. खरं सांग, पिंडदान झालाय का? प्रभू, विश्वास नाही का? अहो, पिंडदान करताना मी एक पिंड फाल्गु नदीमध्ये समर्पित केलाय आणि दुसरा पिंड गाईला सुद्धा खाऊ घातलाय. विश्वास नसेल तर 2 साक्षी आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. रामचंद्र प्रभू, सीतेवर विश्वास आहे, पण सत्यता पटवण्याकरता आधी फाल्गु नदीला नमस्कार करतात. आई, सीतेनं पिंडदान केलं आहे का ते सांग. फाल्गु नदीचं उत्तर असं आहे, प्रभू, या फाल्गु नदीच्या काठावरती दिवस उजळल्यापासून तर मावळेपर्यंत बरेच लोक पिंडदान करतात आणि माझ्यामध्ये पिंड समर्पित करतात. सीतेनं पिंडदान केलं किंवा नाही हे मला स्पष्ट सांगता येणार. विठाल फाल्गु नदी खोटं बोलते, पिंडदान करूनही ती रामचंद्र प्रभूंना खोटं सांगते म्हणून सीता माता क्रोधायमान झाली आणि सीता मातेनं त्या फाल्गु नदीला सांगितलं, आई, अगं तुझ्यामध्ये पिंडदान करूनही तू जर खोटं बोलत असेल तर जा, मला तुला शाप आहे. आजपासून सगळ्या नद्या पृथ्वीवरून वाहतील, पण तुझा वरचा प्रवाह गुप्त होऊन तुला आता खालच्या प्रवाहानं वाहतो. म्हणून विश्वाच्या पाठीवर सगळ्या नद्या वरतून वाहतात, पण एकमेव फाल्गु नदी अशी आहे की रेतीवर आहे आणि तिचा प्रवाह खाली आहे. दुसरी गोष्ट, फाल्गु नदीचं दर्शन घेण्याकरता हातभर खड्डा करावा लागतो, तेव्हा तिचं दर्शन होतं. पुढची गोष्ट, एखाद्या तीर्थक्षेत्रावरून पाणी जर आपण बाटलीत आणलं तर ते 5-6 दिवस जसं तसं टिकतं, पण फाल्गु नदीचं पाण्याला 2 दिवस झाले का 3ऱ्या दिवशी तिच्यात कृमी किडे पडतात.
सुद्धा पिंडदान खाऊ घातलेलं आहे. रामचंद्र प्रभू गाईलाही नमस्कार करतात. आई, सीतेनं तुला पिंड दिलेलं आहे का? गाय सुद्धा तेच सांगते, मी या फाल्गुन नदीच्या परिसरात नाही सकाळपासून फिरत असते. बरेच लोक मला पिंड खाऊ घालतात, सीतेनं पिंड खाऊ घातलं किंवा नाही हे मला सांगता येणार. देह कसा आहे गाईचा? पवित्र पवित्र आहे. पण मुखातून अशुद्ध वाणी निघाली, खोटी वाणी निघाली. सीता पुन्हा क्रोधायमान होते आणि त्या गाईला सांगते, आई अगं तुझ्या शरीरामध्ये 33 कोटी देव वास करतील, पण मुखानं तू खोटं बोललीस ना, त्या मुखानं तुला अभक्ष भक्षण करावं लागेल. म्हणून गाईचं शरीर पवित्र आहे, पण तिचं मुख आणि तिची वाणी अपवित्र आहे. पण संतांचं लक्षण तसं नाही. तुकोबाराय म्हणतात त्यांचं शरीर देह पवित्र आहे, वाणी सुद्धा पवित्र. विठाल विठाल काहींची वाणी पवित्र आहे, वाणी पुण्यवान आहे, पण शरीर पवित्र नाही. शरभंग नावाचे ऋषी होते. शरभंग नावाच्या ऋषीला त्वचा रोग झाला. अंगातून रक्त पू वाहायला लागला. पण वाणी इतकी पुण्यवान होती की देवाची जर ते स्तुती करायला लागले तर अक्षरशः देवाला समाधी लागायची. शरीर अपवित्र आहे, पण वाणी मात्र पुण्यवान आहे. त्वचा रोग जडलेला आहे आणि शरभंग ऋषीला माहिती झालं की रामचंद्र प्रभू तुमच्या भेटी करता येणार आहे. शरभंग ऋषी विचार करतात, या शरीराला त्वचा रोग जडलेला आहे, रक्त पूर सगळीकडे वाहत आहे. असं जर शरीर रामचंद्रांपुढे नेलं तर कदाचित त्यांना किळस येऊ शकते. म्हणून योग सामर्थ्याच्या बळानं आपल्या अंगावरची कातडी काढून एका टोपली खाली झाकून ठेवली. तेजपुंज अशी कांती आणि रामचंद्राचं भजन करतात. रामचंद्र प्रभू आले. शरभंग ऋषींनी आपल्या पवित्र मुखातून पुण्यवान वाणीतून रामचंद्र प्रभूंची स्तुती करायला सुरुवात केली आणि स्तुती करता करता रामचंद्र प्रभू डोलायला लागले. पण एक घटना अशी घडली, अंगावरून काढलेली कातडी जिवंत होती, एका टोपलीत तिला झाकलेली होती. रामचंद्र प्रभू समाधीस्थ आहेत, डोलतायत, पण लक्ष्मण दादा मात्र चौफेर फिरतायत आणि फिरता फिरता टोपली खाली झाकलेली ती कातडी सुद्धा उड्या मारायला लागली. लक्ष्मण दादांचं लक्ष गेलं. टोपली उघडून पाहतात तर तिथे कातडी आहे. रामचंद्र प्रभूंना आवाज येतात, दादा. नाटकी साधू दिसतात. कशावरून? मांस झाकलेला आहे टोपली खाली. टोपली खाली मांस आहे. मांसाहार करणारे साधू दिसतात. रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, ज्याचं खाणं चांगलं आहे त्याची वाणी अपवित्र असू शकत नाही, आणि ज्याचं खाणं वाईट आहे, ज्याचं खाणं वाईट आहे त्याची वाणी पवित्र असू शकत नाही. तुम्ही कितीही खाण्याचं पिण्याचं सांगितलं महाराज, तर तुमचं तुम्ही चालू ठेवा, आमचं आम्ही चालू ठेवा. इतका सुंदर परमार्थ आपल्या गावात होतोय. अमेरिकेवरून लोक परमार्थ करण्याकरता येतात, मग त्या काळ्या पिशव्यांना एंट्री कावर देतात? 100% माळकरी जर गाव झालं तर या ठिकाणी स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. मयूर महाराजांसारख्या महंतांच्या मुखातून तुम्ही श्रीमद शिवपुराण श्रवण करतायत, त्याचा परिणाम झाला पाहिजे. परमार्थ हा अनुकरणाकरता करू नका, परमार्थ हा परिवर्तनाकरता केला पाहिजे. रामचंद्र प्रभू हात देतात, लक्ष्मणा थांब, आरोप करू नको. ज्या
ज्याचं खाणं चांगलं आहे त्याची वाणी पवित्र आहे, पण ज्याचं खाणं वाईट आहे त्याची वाणी पुण्यवान असू शकत नाही. मग मात्र शरभंग ऋषींनी हात जोडले, प्रभू आम्ही मांसाहार करत नाही. ही कातडी कशाची आहे देवा? बऱ्याच वर्षापासून या शरीराला त्वचा रोग झाला होता, हे शरीर तुमच्या पुढे कसं आणावं म्हणून योगाच्या सामर्थ्यानं ती कातडी बाजूला करून तुमचं गुणगान करतोय. रामचंद्र प्रभू प्रसन्न झाले आणि शरभंग ऋषीला सांगितले, अहो देह अपवित्र आहे पण तुमची वाणी पुण्यवान आहे. सांगा तुम्हाला या क्षणाला काही पाहिजे. देवा मागणं एकच आहे, आज जो मला त्वचा रोग जडलाय तो भविष्यात कोणाला होऊ नये, आणि झाला तर असं ठिकाण निर्माण करा की त्या ठिकाणी तो समाप्त झाला पाहिजे. रामचंद्र प्रभूंनी भात्यातून बाण काढलाय, एका क्षणात बाण मारला आणि त्या ठिकाणी क्षेत्र निर्माण केलं, श्री क्षेत्र उनभदेव. आजही त्या ठिकाणी गरम पाण्याचं झरा आहे. शरभंग ऋषींचं काम का? देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे, एवढी पुण्यवान की देवाला गरम पाणी काढावं लागलं. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. पुण्यवंत वाणी काय? ज्या वाणीत बदल होत नाही ती वाणी पुण्यवान, ज्या वाणीला चुकवता येत नाही ती वाणी पुण्यवान, आणि ती वाणी संतांची आहे. महाराज संतांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. देह पवित्र होतो कसा? वाणी पुण्यवान होती कशी? तुकोबराय म्हणतात, देह पवित्र होण्याकरता, वाणी पुण्यवान होण्याकरता जो वदे अच्युत ज्याच्या मुखात सदैव भगवंताचं नाम चिंतन आहे त्याची वाणी पुण्यवान आहे आणि त्याचा देह पवित्र आहे. विठ्ठल अखंड नामस्मरण करणाऱ्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पुण्यवान आहे, आणि ज्याची वाणी पुण्यवान, ज्याचा देह पवित्र, अशा संतांचं जर तुम्हाला नुसतं चिंतन घडलं, दर्शन नाही, सेवा नाही, अशा संतांचं नुसतं चिंतन घडलं तर आपल्या जीवनातले दोष जातात. अभंगाचं ज्यांचा देह पवित्र आहे, ज्यांची वाणी पुण्यवान आहे, ज्यांच्या मुखात अखंड भगवंताचं नामचिंतन आहे, अशा संतांचं जर आपल्याला नुसतं चिंतन घडलं, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील रासे पातकांच्या. दोष संपतात. असा मनुष्य नाही की ज्याच्या जीवनात दोष नाही, आणि असे संत नाही की ज्यांच्या चिंतनानं दोष जात नाही.
राजा दशरथाचं देह अवसान झालं. तयाच्या चिंतने तरतील दोषी. जास्त वेळ घेणार नाही. राजा दशरथाचं देह अवसान झालं. स्वर्गामध्ये पुष्पक विमानातून राजा दशरथ जायला लागले. जाता जाता मध्येच भला मोठा दरवाजा दिसला. राजा दशरथाने विमान थांबवलं. हा दरवाजा कशाचा आहे प्रभू? हा नरकाचा दरवाजा आहे. उघडल्यानंतर याच्यामध्ये सगळे पापी जीव आपल्या कर्माचं भोग, आपल्या कर्माचं दुःख भोगताय. राजा दशरथ विचार करायला लागले. जनक राजा विचार करायला लागले. आपल्याला आता काही नरकाचं दर्शन होऊ शकत नाही, पण आता रस्त्यात लागलाय म्हणून बघून घेऊ. नरकाचा दरवाजा उघडला. एका बाजूने पहिल्या गलीमध्ये जनक राजा चालतायत. त्यांच्या पुढे यमराजा चालताय. यमराजा ओळख करून देतो. हा व्यास खाणारा, हा बाण करणारा, हा चारा करणारा, हा असं तसं करत 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 कोण काय शिक्षा भोगतोय ते दाखवलं. दुसऱ्या गल्लीमध्ये पुन्हा जनक राजा फिरून परत यायला लागले आणि फिरून पुन्हा त्याच ठिकाणी आले जिथून त्यांनी प्रवेश केला होता. पण आश्चर्य असं झालं की जे माणसं राजा जनकाने पाहिली होती ती माणसं त्या ठिकाणी पुन्हा दिसली. यमराजाला विचारलं, का हो आपण जाताना इकडनं बरीच माणसं पाहिली, ती कुठे आहेत? यमान हात जोडले. राजा, अरे तुम्ही इतकं पुण्यवान आहात, तुमचा पाय नरकामध्ये पडला आणि तुमचं दर्शन त्या लोकांना झालं. परिणाम तुम्ही पुढे चालत होतात आणि त्यांचा उद्धार होऊन ते स्वर्गात जात होते. इतकं संतांच्या चरणाचं महत्व आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या संपूर्ण नरक मोकळा झाला आणि सगळ्यांनी गर्दी केली स्वर्गामध्ये. इतकं संतांच्या चिंतनाचं आणि संतांच्या दर्शनाचं महत्व आहे. म्हणून तुम्ही आम्ही संतांच्या दर्शनाची आस करावी यात नवल नाही. अभंगाचं तिसरं चरण काय देव इच्छी राजा चरणाचे, देव इच्छी राजा चरणाचे, कण, संतांच्या पायाला लागलेल्या मातीचा रज कण आपल्या मस्तकाला लागावा याची अपेक्षा देव करतो. मनुष्यानं करावं यात नवल नाही. देवाला वाटतं संतांच्या पायाला लागलेली माती माझ्या मस्तकाला लागावी का? तुका मने निवे तनू रज कणू लागता. संतांच्या पायाला लागलेली माती जर आपल्या मस्तकाला लागली तर त्रिविध तापानं तापलेलं हे शरीर एका क्षणात शांत होतं. त्रिविध तापाची झाली बोडवण, झाली बोडवण, झाली बोडवण, त्रिविध तापाची झाली बोडवण.
संतांच्या पायाला लागलेले मातीच्या दर्शनाची किंवा स्पर्शाची जर आस आपल्या जीवनात निर्माण झाली तर 3 प्रकारचे ताप संपतात आणि ही अपेक्षा देवाला आहे. देव इच्छी रज चरण इच्छी माती धावत चालती मागे मागे. संतांच्या मागे देव धावतो. कशा करता? पायाला लागलेली माती आपल्याला संत चरणाराच्या लागत असत मिळावी म्हणून. संतही बघतात की देव आपल्या मागे धावताय म्हणून संतही क्षणभर थांबतात. देव संतांच्या जवळ येतो. मग आता देव आणि संत जवळ आहे ते काय चर्चा करतात? कपाशीचा भाव केव्हा वाढेल? काय संताची देवाची चर्चा? विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देव मागे चालतो. देव आणि भक्त एकत्र आल्यानंतर भजन सुरू होतं. विठोबा रखुमाई. भजन सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम असा होतो, भक्ताच्या कंठात देवाचं नामस्मरण आल्यामुळे भक्त पण संपत. देव आणि भक्त एकरूप होतात. काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. देवाचं नामस्मरण मुखामध्ये आल्यानंतर भक्त पण जाऊन ते देव स्वरूप होतात. देव आणि भक्त यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. देव आणि भक्त एकत्र आल्यानंतर तिसरी गोष्ट आपोआप तिथे जन्माला येते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे देव भक्ताचा संगम.
माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा गुरुवर यांच्या चरणी समर्पित करतो. आयोजकांनी या ठिकाणी कीर्तनाची संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे आयोजकांचेही आभार. ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यामुळे त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि महत्त्वाची सूचना अशी आहे, आपल्या परिसराचं वैभव बाल कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरी महाराज आवारकर यांनी आपल्या परिसरामध्ये आवार या ठिकाणी 1 मे 2023 ते 16 मे 2023 पर्यंत वारकरी संप्रदायाचे संस्कार घराघरात पोहोचवण्याकरता बाल संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. तरी बाहेर कुठून तरी जाऊन परमार्थाचं प्रशिक्षण घेण्यापेक्षा आपल्या पर्यंत ही प्रशिक्षणाची गंगा महाराजांनी आणलेली आहेत. एक महाराजांना पाठबळ मिळावं किंवा त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून याकरता तरी आपल्या परिसरानं त्यांना सहकार्य करायचं आहे. जास्तीत जास्त जोपर्यंत परिसरातून सहकार्य मिळत नाही तोपर्यंत परिसरात रत्न जन्माला येत नाही. आपल्या घराण्यात किती महत्त्वाचे व्यक्ती आहेत, कोण कोण आहेत याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते रत्नाला सुद्धा चमक येत नाहीत. हरीश महाराज अगदी वय कमी आहेत. नर्मदा परिक्रमेसारखी कठीण तपश्चर्या त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी केली? 16व्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी तयार केली. यांनी वयाच्या 16व्या वर्षी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. अशा साधुवृत्तीच्या बाल कीर्तनकारांना आपण प्रोत्साहन देऊया. लहान मुलांना शक्यतोवर पाठवण्याचा प्रयत्न करा. उद्याची काही सूचना? विठ्ठल जय जय विठ्ठल.